सर्वात महत्त्वाचं आता ही कार्यशाळा आपण खूप सारे कार्यक्रम घेतले. प्रत्येक कार्यक्रमाला तुम्हाला जमत नाही, प्रत्येकाच्या अडचणी असतात, पण तरीही आपल्याला जे व्यासपीठ मिळतं आहे ते व्यासपीठ जेव्हा आपण घेतोय, जबाबदाऱ्या घेतोय, तर त्या पूर्णपणे आपल्याला पार पाडायच्या असतात. सकारात्मक, नकारात्मक, प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष प्रत्येकाने आपलं काम हे व्हॉइस ऑफ मीडियासाठीच करायचं आहे. कारण प्रत्येक पत्रकाराला या ठिकाणी सन्मानाने एक वागणूक मिळते आणि हक्काचं असं स्थान मिळते. आज राज्यभरातून जेही काही पत्रकार, प्रतिनिधी, पदाधिकारी, सर्व संघटनेचे सन्माननीय सदस्य या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचं खरंच एकदा स्वागत. आणि आपण या कार्यशाळेमधून काय घेऊन जाणार आहोत हे खूप महत्त्वाचं आहे. जसं की आपण नाशिकमध्ये जो मेळावा घेतला, नाशिकच्या मेळाव्यामध्ये आपण सर्वांनी अनुभवलं की आपल्याला कडू आणि गोड दोन्ही अनुभव मिळाले. आणि जसं आयुष्य जगताना आपल्याला ताटामध्ये जेवताना गोड पदार्थाबरोबर कधी कधी तिखट चव, कधी कधी आंबट लोणचंही जसं महत्त्वाचं असतं, तसं प्रत्येक कार्यक्रमामध्ये आपल्याला प्रत्येक अनुभव हा स्वीकारायचा असतो. तो कधी गोड असेल, कधी तिखट असेल, कधी आंबट असेल, कधी झणझणीत असेल, तर कधी अगदीच तोंडाची चव घालवणारा असतो, पण तरीही आपण ते स्वीकारतो. म्हणून व्हॉइस ऑफ मीडियाची प्रत्येक गोष्ट ही आपल्याला स्वीकारायची असेल. कधी आपल्या पदाधिकाऱ्यांनी आपल्याला रागवलं, कधी काम सांगितलं, कधी चिडले, तर ती प्रत्येक गोष्ट आपण ही आत्मसात करायची असते. कारण प्रत्येक रागवण्याबरोबर तुम्हाला प्रत्येक गोष्ट सांगण्यामध्ये एक काहीतरी ध्येय, एक उद्दिष्ट असतं. परंतु ते करत असताना आपल्या जबाबदाऱ्या सांभाळून व्हॉइस ऑफ मीडिया या पत्रकार संघटनेसाठी आपण किती सकारात्मक काम करू शकतो हे पण खूप महत्त्वाचं आहे. दिल्ली येथे झालेला कार्यक्रम हा अतिशय उत्कृष्ट पार पडला होता आणि त्यानंतर आपण आज ही कार्यशाळा या ठिकाणी आयोजित केलेली आहे. यासाठी प्रमुख पाहुणे, प्रमुख मान्यवर अतिथी येणारच आहे, परंतु या ठिकाणी आलेला प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक पदाधिकारी, प्रत्येक सभासद हा स्पेशलच आहे. कारण आपण व्हॉइस ऑफ मीडिया या संघटनेत काम करतो आणि ही संघटना खरंच एक वटवृक्षाचं झाड आहे की त्याचं पाणी जरी पडलं तरी ते सत्यानेच आहे आणि त्याची मुळी जरी खोल जमिनीत रुजली तरी ती तितकीच सत्याने लागणार आहे. या ठिकाणी प्रत्येक महिला भगिनी आपली जबाबदारी सांभाळून आपलं कुटुंब सर्व कामं सांभाळून येत आहे. प्रत्येकजण ग्रुपवर ॲक्टिव्ह आहे. कुणी ग्रुपवर ॲक्टिव्ह नसेल याचा अर्थ कुणी असा घ्यायचा नसतो की हा संघटनेशी निगेटिव्ह आहे किंवा याला संघटनेत काम करण्याची इच्छा नाही आहे का, तर तो अर्थ मुळीच होत नाही. प्रत्येकजण कधी कधी वस्तू घेताना तो निघून पाठवून घेतो किंवा प्रत्येकाचा एक स्वभाव असतो, त्या स्वभावाप्रमाणे. परंतु व्हॉइस ऑफ मीडिया या संघटनेत आलेला प्रत्येक व्यक्ती आणि प्रत्येक सदस्य हा पुन्हा बाहेर जाण्याची कधी कल्पनाही करू शकत नाही, हे मी इथे ठामपणे सांगते. आणि मला वाटतं माझ्या या मताला तुम्ही तितके सहमत असाल तर एक हात वर करा. थँक्स. मी दाखवलेला विश्वास सार्थ ठरला.